नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. तर मित्रांनो, ती बातमी काय आहे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की पीक विमा 2 दिवसामध्ये खात्यामध्ये जमा होणार आहे. तर त्या प्रकारे कशाप्रकारे होणार आहे आणि कोणती कागदपत्रे लागणार आहेत आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे बघू शकता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. 75% पीक विमा 2 दिवसात खात्यात जमा होणार. तर ते ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो. तर शेतकरी बांधवांनो, पेरणीसाठी सरकारकडून मोठी मदत जाहीर होणार आहे आणि 2 दिवसामध्ये तुमच्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये खात्यामध्ये सरसकट पीक विमा वितरित करण्यात येणार आहे. सरकारने 75% अग्रिम पीक विमा मंजूर केला. हा मोठा निर्णय आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस उगवला आहे मित्रांनो. तर अनेक दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते. त्यांना ही दिलासादायक बातमी मिळाली आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने अंमलबजावणी. यापूर्वी शेतकऱ्याला फक्त मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ही अंमलबजावणी करण्यास सांगितलेलं आहे. तर इथे बघू शकता, यापूर्वी शेतकऱ्याला फक्त 5 किंवा 7 हजार रुपये एवढाच पीक विम्याची पहिला टप्पा मिळाला होता. पण आता परिस्थिती बदललेली आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार पीक विमा आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ बँकांना आजच आदेश दिलेले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आज सोन्याचा दिवस उजाडला आहे. तर मित्रांनो बघू शकता. तर पुढे बघूयात. तर इथे बघू शकता 75% अग्रिम पीक विमा. तर इथे 18 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तर 75% पीक विमा मित्रांनो 18 जिल्ह्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तर ही शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी खुशखबर आहे. आता 75% अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. असा मोठा निर्णय शासनाने घेतला आहे. सरकारमार्फत जिल्ह्याची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा 100% पीक विमा मिळणार आहे. तर आज 18 जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यामध्ये पीक विमा मिळून जाईल मित्रांनो. तर पुढे बघूयात. तर इथे पीक विम्यासाठी महत्त्वाचे काम कोणते करायचे आहे आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो कोणते कागदपत्रे अपलोड करायचे आहेत ते आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला पूर्ण बघा. तर इथं आजच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही हे पाहून घ्या. कारण जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील पीक विमा 100% मिळणार आहे. परंतु पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचे काम देखील या ठिकाणी करावे लागणार आहे. तर चला तर शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊयात की तुम्हाला कोणते काम करायचे आहे आणि त्याच प्रकारे तुम्हाला तात्काळ ही कागदपत्रे जमा लागणार आहेत आणि ती कोणती करावी लागणार आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, पुढे बघूयात. तर इथे बघू शकता 3,178 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. तर यामुळे तुम्हाला 75% अग्रिम पीक विम्याचा 100% लाभ मिळू शकेल. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. तर म्हणजेच राज्य सरकारने अलीकडील 3,178 कोटी रुपयाचा पीक विमा नुकसान भरपाई मंजूर केली आहे. ही मदत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये काही भाग आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यातसुद्धा आलेला आहे. काही शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालेला पण आहे. ठीक आहे, पुढे बघूयात. तर इथे बघू शकता पहिला टप्पा मिळाला, आता उर्वरित रक्कम लवकरच. तर मित्रांनो, पहिला टप्पा तर मिळालेला आहे काही शेतकऱ्यांना आणि दुसरा पण टप्पा मिळणार आहे लवकरच. तर याचा अर्थ मित्रांनो, शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळाला आहे. आता उर्वरित रक्कम ही लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्हाला आता उर्वरित रक्कम 2 दिवसात तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याची यादीसुद्धा पाहणे अत्यंत गरजेचे असणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जिल्ह्याची यादी पाहून घ्या, पण पुढे सांगितलेलं आहे. तर विमा नुकसान भरपाईचे स्वरूप काय आहे बघून घेऊयात. तर इथे बघू शकता हवामान बदलामुळे नुकसान सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय.
महाराष्ट्रातील कृषीप्रधान राज्य आहे. तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्र प्रधान राज्य आहे. तर मित्रांनो, येथील बहुतांश शेतकरी शेतीवर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षापासून हवामान बदलाच्या परिणामामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. या संकटांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणि ठरत आहे. मित्रांनो, तर तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत ते आपण पाहणार आहोत. तर आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. तर शेतकरी मित्रांनो, 75% अग्रिम पीक विमा अंतर्गत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरासरी हेक्टरी 13,000 रुपये मिळणार आहेत. तर मित्रांनो, इथे बघू शकता पात्र शेतकऱ्यांना सरासरी हेक्टरी 13,000 रुपये, मित्रांनो म्हणजे हेक्टरी 13,000 रुपये मिळणार आहेत. तर पुढे जाणून घेऊयात. तर हेक्टरी 13,000 रुपये मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हेक्टरी 13,000 रुपये पीक विमा मिळणार आहे. ही महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा जो काही पहिला टप्पा होता त्यामध्ये शेतकऱ्याला खूप कमी, जसे की 1,500 रुपये हेक्टर एवढेच पैसे मिळाले होते. म्हणजे 4 एकर शेत असेल तर 6,000 रुपये याप्रमाणे हे पैसे आले आहेत. परंतु आता हेक्टरी 13,000 रुपयेप्रमाणे ही रक्कम तुम्हाला भेटणार आहे. तर इथे बघू शकता हे पैसे जे आहेत ते DBT मार्फत जमा होणार आहेत. पण आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि ते आपण जाणून घेणार आहोत पुढे काय करायचं आहे. ठीक आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही रक्कम DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचं काम करायचं आहे. ते महत्त्वाचं काम केलं तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. हे कोणतं काम आहे लगेच सांगणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, त्याआधी जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर तात्काळ लाईक करून घ्या आणि व्हिडिओ आणि शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर इथे बघू शकता KYC करणे अनिवार्य आहे तुम्हाला. तर KYC करून घ्या लवकरात लवकर मित्रांनो, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. मित्रांनो, हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे काम तुम्हाला या ठिकाणी करावे लागणार आहे. हे तरच ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. महाराष्ट्रातील सर्व विभागांचे नुकसान भरपाईचे वाटप सुरू होणार आहे. म्हणजेच मित्रांनो, जेवढे काही विभाग आहेत सर्व विभागामध्ये या ठिकाणी नुकसान भरपाईचे पीक विमा वाटप होणार आहे. विभागानुसार मदतीचे नियोजन. तर प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांना विशिष्ट गरजा लक्षात घेऊन मदतीचे नियोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. आता आपण या ठिकाणी जिल्ह्याची यादी पाहून घेऊयात. तर पहिला विभाग आहे शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, तो म्हणजे नाशिक विभाग. तर या नाशिक विभागामध्ये द्राक्ष, कांदा आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर या विभागातील शेतकऱ्यांना विशेष मदत जाहीर करण्यात येणार आहे. तर इथे नाशिक विभागाला विशेष मदत 2 दिवसात जमा होणार आहे. द्राक्षाची निर्यात या भागातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे या ठिकाणी जे काही नुकसान झाले आहे त्याची भरपाई पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणून 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या 2 दिवसात जमा होणार आहे. यामध्ये नाशिक विभागाचा समावेश आहे. नाशिक विभागामध्ये जेवढे काही खेडेपाडे आहेत ते येथे सर्व या ठिकाणी या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, दुसरा तो आहे म्हणजे पुणे आणि अहमदनगर सोलापूर सर्वाधिक मदत. तर पुणे आणि अहिल्यानगर सोलापूर सर्वाधिक मदत आहे आणि त्यांनासुद्धा हा पीक विमा मिळणार आहे. पुढील विभाग आहे तो म्हणजे पुणे विभाग. त्यानंतर बघा अहमदनगर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर आता या ठिकाणी पहा, अहिल्यानगर हा जिल्हा आहे, अहमदनगर जिल्हा म्हणजेच अहमदनगर जिल्हा. तर शेतकरी मित्रांनो, सर्वाधिक मदत या ठिकाणी अहिल्यानगर या जिल्ह्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, ऊस, बटाटा, तेलबी पिकाचे नुकसान तंत्रज्ञानास प्रोत्साहन. तर या भागामध्ये ऊस, बटाटा आणि तेलबी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर या ठिकाणी पुणे विभागातील शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानास वापरण्यास प्रोत्साहन देखील देण्यात येणार आहे. तर पीक विमा पुणे विभागातील अहमदनगर सोलापूर जिल्ह्यांना देखील मिळाला आहे. आता पुढील विभाग या ठिकाणी पाहून घेऊयात. तर शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर हा विभाग आहे. कोल्हापूर विभाग ऊस उत्पादकांना विशेष फायदा. तर कोल्हापूर विभागातील शेतकऱ्यांना सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मदत या ठिकाणी देण्यात येणार आहे. या भागामध्ये साखर कारखान्याची संख्या जास्त असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या मदतीचा विशेष फायदा होणार आहे. आता ऊस उत्पादकच नाही तर कापूस, हरभरा, ज्वारी जेवढे काही पिकाचे नुकसान झाले आहे या सर्व पिकांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. ठीक आहे, पुढे बघूयात. तर इथे बघू शकता. परंतु पहा मित्रांनो, जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकेल. आता शेतकरी बांधवांनो बघा, वाटेगाव, शिराळा आणि कावटे महाळ
तालुक्यातील गारपिटीमुळे नुकसानीची भरपाई पीक विम्याचे दुसऱ्या टप्प्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. या विभागातील भूमिगत पाणी पातळी वाढवण्यासाठी विशेष योजना या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. परंतु या भागामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा 2 दिवसात जमा होणार आहे. तर ही आनंदाची बातमी आहे. तर इथे बघू शकता छत्रपती संभाजीनगर विभाग मराठवाडा दुष्काळी भागाला अधिक मदत. तर आता पुढील विभाग आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग. आता छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये म्हणजेच औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा मदत या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर इथे पुढे बघा, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. त्यामुळे आता त्यांना देखील मदत ही मिळू शकेल. आता शेतकरी मित्रांनो पहा, तेथील गंगापूर, अंबड आणि परळी या तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचविण्यात येणार आहे मित्रांनो. तर पुढे बघू शकता कपाशी, सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई. येथील कपाशी आणि सोयाबीन पिकाच्या या ठिकाणी नुकसान झाले आहे, त्यांना देखील मदत मिळणार आहे. आता पुढील विभाग पाहणे अत्यंत गरजेचे असणार आहे शेतकरी बांधवांनो, तो म्हणजे लातूर विभाग. पहा, लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. येत्या 2 दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे देण्यात येणार आहे. तर इथे बघू शकता लातूर विभाग, तूर, मका, हरभऱ्याचे नुकसान. या भागामध्ये तूर, हरभरा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर लातूर विभागाला या ठिकाणी विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे. आता पुढील विभाग लवकर पाहून घेऊयात. आता त्यानंतर आहे अमरावती विभाग. आता अमरावती विभागामध्ये बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना समावेश आहे. अमरावती विभाग विदर्भातील शेतकऱ्यांना आधार, विदर्भातील शेतकऱ्यांना मदत, संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत पुरवली जाणार आहे. म्हणजेच अमरावती विभागातील जे काही छोटे खेडेपाडे असतील या शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत ही मिळणार आहे. त्यानंतर आता शेतकरी बांधवांनो नागपूर हा विभाग. आता नागपूर विभागात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत ही मिळणार आहे. तर पुढे नागपूर विभागात भात उत्पादकांना मोठा फायदा. या भागात शेतकरी तर या भागामध्ये भात, कापूस, डाळींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. विशेष भात उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा मोठा फायदा होणार आहे. शेतकरी बांधवांनो पहा, तेथील काही सावनेर आणि रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीची रक्कम करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच बघा, आता 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर राज्य शासनाचे आदेश. तर मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून या प्रकारचे आदेश आता देण्यात आले आहेत. या ठिकाणी आज आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणाऱ्या जिल्ह्याची यादी पाहिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजची जिल्ह्याची यादी आपण या ठिकाणी पाहून घेतलेली आहे. आता मित्रांनो, जे उर्वरित जिल्हे आहेत त्यांना पण मित्रांनो राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पीक विमा येणाऱ्या हप्त्यामध्ये, तर मित्रांनो जे काही जिल्हे राहिलेले आहेत त्यांना सुद्धा येणाऱ्या हप्त्यामध्ये पीक विमा वाटप होऊ शकतो आणि आपण व्हिडिओ टाकणारच आहोत. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. धन्यवाद मित्रांनो.